जे तू पाहिलंस ते खरं आहे, दक्षने सांगितलं. कसं शक्य आहे दक्ष? तो तो नाही जाऊ शकत. तो असा कसा जाईल? तो तर. पण तो फोटो या घरात कसा काय? दक्ष. दीक्षाला काहीच कळत नव्हतं. दिग्विजय वसंत कारखानीस. माझा मोठा भाऊ दीक्षा, दक्ष म्हणाला आणि दीक्षा डोळे विस्पारून त्याच्याकडे पाहायला लागली. आता पुढे. तुझा मोठा भाऊ? कसं शक्य आहे हे? नाही, मला काहीच कळत नाहीये दक्ष. देवी, तुझा मोठा भाऊ होता? मग तो फोटोला हार असं कसं होऊ शकतं? दीक्षा अजूनही पूर्णपणे त्या धक्क्यातून बाहेर आली नव्हती. दक्षने कार्तिककडे पाहिलं. त्याने नजरेनंच त्याला शांत राहायला सांगितलं. हे बघ दीक्षा, तू आत्ता जरा आराम कर. तुला बरं वाटलं की आपण बोलूया, ठीक आहे? कसलाच विचार करू नकोस. पड जरा वेळ शांत. दक्ष तिला समजावत म्हणाला तशी तिनं मान हलवली. जे काही आत्ता तिनं ऐकलं होतं, पाहिलं होतं, ते प्रोसेस करायला तिलाही थोडा वेळ हवाच होता. दक्षने दिव्याला तिच्यासोबत थांबायला सांगितलं आणि तो कार्तिक आणि अनुराधाबाईंना घेऊन रूमबाहेर निघून गेला. दिव्या, तो वहिनी, दादा म्हणालाय ना तो बोलेल तुझ्याशी. तू आत्ता फक्त आराम कर प्लीज, दिव्या तिला झोपवत म्हणाली. दीक्षानं डोळे बंद केले. दक्ष, आत्ता जे झालं ते काय होतं? बाहेर आल्या आल्या अनुराधाबाईंनी दक्षला सवाल केला. दीक्षा एवढी का घाबरली होती आत? नक्की काय झालंय? काय लपवताय तुम्ही माझ्यापासून? त्यांनी दोघांवर नजर रोखली. त्यांनाही दीक्षाच्या अशा हायपर होण्यामागचं कारण कळत नव्हतं. दिग्विजयचा फोटो पाहून दीक्षा का पॅनिक व्हावी? काय संबंध दोघांचा? या आणि अशा अनेक विचारांनी त्यांना ग्रासलं होतं. दक्ष मात्र आता आईला काय सांगावं या विचारात पडला होता. मावशी, तू काळजी करू नकोस, तुला सगळं सांगू, पण थोडा वेळ दे आम्हालाही. हे बघ, काही गैरसमज होते ते कदाचित आता दूर होतील. एकदा सगळं सॉर्ट आऊट झालं ना की तुला नक्की सांगू. तू प्लीज रूममध्ये जाऊन आराम कर. कार्तिकनं पुढाकार घेऊन सिच्युएशन हाताळली आणि अनुराधाबाईंना त्यांच्या रूममध्ये पाठवलं. दक्ष मात्र विचारात गढला होता. दीक्षा दिग्विजयचा फोटो पाहून ज्या पद्धतीनं रिॲक्ट झाली होती तो त्याच्यासाठीही शॉकच होता. जे चित्र त्याच्यासमोर मांडलं गेलंय आणि जे चित्र काही वेळापूर्वी त्याला समोर दिसलेलं त्यात चांगलीच तफावत होती. जर दीक्षाला 4 वर्षापूर्वी काय झालेलं हे माहीतच नव्हतं तर मग ते पुरावे, त्यांचा काय अर्थ होता? त्यातला प्रत्येक फोटो आणि प्रूफ ओरडून ओरडून सांगत होता की दीक्षाच दोषी आहे म्हणून. त्यानं त्याच्या पद्धतीनं शहानिशा करण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. कुठल्याही गोष्टींवर सहज विश्वास ठेवणाऱ्यातला तो नव्हता. पण जेवढं काही त्याला कळलं होतं तेही दीक्षाकडेच इशारा करत होतं. बुद्धी आणि मन 2 वेगवेगळ्या गोष्टी सांगत होते. दीक्षाशी जरी त्यानं बदला घेण्यासाठी लग्न केलं होतं तरी जितके दिवस ते सोबत होते तिच्या वागण्यावरून त्याला कधीही ती असं काही करू शकेल असं वाटलं नाही. त्यानं असह्य होऊन डोकं गच्च धरलं. दक्ष. कार्तिकनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. कार्तिक, विचार करून मेंदूचा भुगा झालाय माझ्या. पाहिलंच ना आत काय झालं? दीक्षाशी बोलायलाच लागणार आहे कार्तिक. काय खरं काय खोटं ते आता तीच सांगू शकेल आपल्याला. भाईचा फोटो पाहून दीक्षा अशी रिॲक्ट होईल हा मी कधी विचारच केला नव्हता. आधी मला वाटायचं ती फक्त चांगुलपणाचा आव आणतीये, पण मगासची तिची रिॲक्शन म्हणजे ते तर नाटक वाटत नव्हतं. कार्तिक, खरंच चुकलोय का रे मी? दक्ष हताश होत म्हणाला. कोण चूक कोण बरोबर ते तर आता दीक्षाच सांगू शकेल दक्ष. पण एक मात्र आहे, आता तिला सगळं काही खरं खरं सांगून टाक. ती फाईल तिला दाखवायला हवी दक्ष. तिला तुझी बाजू कळायला हवी, तरच ती तिची बाजू मांडू शकेल. तुझं तिच्याशी लग्न करण्यामागचं खरं कारण तिला सांग दक्ष. आधीच गोष्टी कॉम्प्लिकेटेड झाल्यात, आता त्या अजून कॉम्प्लिकेटेड करू नकोस. कार्तिकनं त्याला समजावलं. बरोबर बोलतोयस तू कार्तिक. दीक्षा जरा सावरली की आपण तिच्याशी बोलूया. दक्ष बोलतच होता की दक्ष. मागून दीक्षाचा आवाज आला तसा तो पटकन तिच्याकडे गेला. तुला मी आराम करायला सांगितला होता ना दीक्षा. तुला वाटतंय एवढी मोठी गोष्ट समजल्यावर मी शांतपणे आराम करू शकेन? नाही दक्ष, तुला माहीत नाहीये देवी माझ्यासाठी काय होता आणि आज तो असा या घरात
मला सगळं कळायलाच हवंय दक्ष, आत्ताच्या आत्ता, दीक्षा निर्धारानं म्हणाली. दीक्षा, नो दक्ष, तुला ऐकावंच लागेल माझं. मला सत्य काय आहे ते जाणून घ्यायचंय. का माझा छळ मांडलायस? का हे असं लग्न केलंस माझ्याशी? का त्रास देतोस मला असा? सगळं कळायला हवंय मला. दीक्षाच्या डोळ्यात दुःख तर होतंच, पण तेवढाच रागही दिसत होता. दक्ष आणि कार्तिकने एकमेकांकडे पाहिलं. स्टडीमध्ये जाऊन बोलूया, दक्ष म्हणाला आणि तिघे स्टडीमध्ये निघून आले. आता मला सांग दक्ष, देवीला काय झालं होतं? दीक्षा हाताची घडी घालून उभी राहिली. दक्षने खोल श्वास घेतला आणि कार्तिकला काहीतरी सांगितलं तसा तो बाहेर जाऊन एक फाईल घेऊन आला. मी काहीही बोलण्याआधी तू हे एकदा पाहावंस असं वाटतंय दीक्षा. दक्षने तिच्यासमोर फाईल ठेवली. दीक्षानं फाईल उघडून पाहिली आणि प्रत्येक पानागणिक तिची एक्सप्रेशन बदलायला लागली. पूर्ण फाईल पाहून झाल्यावर तिनं जोरात ती समोरच्या टेबलवर आपटली. काय आहे हे दक्ष? दीक्षा चिडून ओरडली. ते तर तू आम्हाला सांगायला हवंयस दीक्षा. काय आहे हे? हे फोटोज, हे कॉल रेकॉर्ड्स, काय आहे हे सगळं? काय संबंध होता तुझा आणि भाईचा? आणि असं काय झालं होतं 4 वर्षापूर्वी की भाईला सुसाईड करावंसं वाटलं? दक्ष म्हणाला तशी दीक्षा शॉक झाली. सुसाईड? देवीनं सुसाईड केलं? दीक्षा मटकन चेअरवर बसली. तिचे डोळे भरून आले. हो दीक्षा, भाईनं सुसाईड केलं. माझा भाई कायमचा माझ्यापासून दुरावला दीक्षा. तो माझ्यासाठी काय होता हे मी तुला नाही सांगू शकत. सर्वस्व होता ग तो माझ्यासाठी. त्याचं जाणं मला तोडून गेलं दीक्षा, आणि या सगळ्याला तूच जबाबदार आहेस, दक्ष चिडून म्हणाला. नाही दक्ष, मी काही नाही केलंय. मी नाही केलंय काही. मला तर हे सगळं माहीतच नव्हतं. हो, आत्ता माझ्या लक्षात येतंय. या सगळ्याला मी जबाबदार आहे अशी तुझी समजूत झाली, म्हणूनच तू माझ्याशी जबरदस्ती लग्न केलंस ना? दीक्षानंही चिडून विचारलं. हो, केलं लग्न तुझ्याशी. माझ्या भाईला तू दिलेल्या त्रासाचा बदला घ्यायचा होता मला. तुला एवढा त्रास द्यायचा होता की कंटाळून तूही. दक्ष बोलता बोलता थांबला आणि दीक्षानं आश्चर्यानं त्याच्याकडे पाहिलं. तशी त्यानं मान वळवली. वा दक्ष वा, काय भारी गेम खेळलास रे. सत्य काय आहे हे जाणून न घेता माझ्या आयुष्याचा बाजार मांडलास तू. एरवी सारासार विचार करणारा तू या बाबतीत इतका मूर्ख असशील असं वाटलं नव्हतं मला, दीक्षा उपहासानं म्हणाली. काय करायचं होतं मी? हां, बोल ना, काय करायचं होतं मी? दीक्षा, तुला कळतंय का? माझ्या भावानं स्वतःला संपवलं ग. जो मुलगा कधीच निगेटिव्ह विचार करायचा नाही, तो ऑलमोस्ट डिप्रेशनमध्ये गेला होता. कसा सोडणार होतो मी तुला सहजासहजी? ज्या दिवशी ती फाईल माझ्याकडे आली ना, त्याच दिवशी ठरवलं होतं, तुझं आयुष्य तर मी नरक बनवूनच राहणार, दक्ष म्हणाला. दक्ष, दीक्षा ओरडली. 1 मिनिट, कार्तिक मध्ये पडला. शांत राहा दोघेही. आपण इकडे बोलण्यासाठी जमलोय, तेव्हा प्लीज काही वेळ तुमच्यातले हे वाद जरा बाजूला ठेवा. दीक्षा, ही गोष्ट खरी आहे की दिग्विजयनं सुसाईड केलं, आणि या पुराव्यावरून आम्हालाही असंच वाटत होतं की त्याच्या जाण्याला तूच जबाबदार आहेस. पण आता तुला थोडंफार कळलंय, पण आम्हाला मात्र काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे प्लीज, आता तू जोपर्यंत आम्हाला सांगत नाहीस तोपर्यंत खूप साऱ्या गोष्टी अनुत्तरित राहणार आहेत. सो प्लीज, कार्तिक शांतपणे म्हणाला. तसं दीक्षाने हताश सुस्कारा सोडला. ठीक आहे, तुम्हाला जाणून घ्यायचंय ना देवीचा आणि माझा काय संबंध? सांगते, अगदी पहिल्यापासून सांगते, असं म्हणत दीक्षानं बोलायला सुरुवात केली. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बाबांची इच्छा होती मी MBA करावं. एंट्रन्सही दिली मी आणि चांगला स्कोअरही मिळाला. त्यामुळं मुंबईतच चांगल्या कॉलेजमध्ये माझी ॲडमिशन झाली. तिकडेच देवीशी माझी ओळख झाली. मला सिनियर होता तो, आमच्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं मोठा. आता भूतकाळ. दिशू, यार ॲडमिशन तर घेतली MBAला, पण जमेल ना आपल्याला? आदित्य दीक्षाला म्हणाला. दीक्षा तिच्या ग्रुपसोबत कॅन्टीनमध्ये बसली होती. तिचा ग्रुप म्हणजे ती आणि तिचे 4 फ्रेंड्स, आदित्य, धरा, शिवम आणि नयना. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी 5ही जणांचं छान ट्युनिंग जमलं होतं. सगळे एकत्रच असायचे, अभ्यासही एकत्रच करायचे. चिल ब्रो, करू मॅनेज, दीक्षा हसत म्हणाली. दिशू, तू एवढी बिनधास्त कशी काय असतेस ग? मला तर टेन्शनने रात्र झोप लागत नाही, नयना म्हणाली.
अगं टेन्शन घेऊन काय होणार आहे नैना? जो वेळ टेन्शन घेण्यात वाया घालवतेस ना तोच वेळ कॉन्सेप्ट समजून घेण्यात घालवलास तर जास्त फायदा होईल, असं नाही वाटत का तुला? दीक्षा हसून म्हणाली. येस, बात तो सही है. शिवमने दुजोरा दिला. आणि अगदीच काही अडलं तर सिनियर्स आहेतच की, ते कधी कामी येणार? त्यांची हेल्प घ्यायची. आता बघ, तो तिकडे कोपऱ्यात बसलाय ना एकटाच, तो टॉपर आहे म्हणे, तो करेल की मदत आपली. दीक्षा एका कोपऱ्यात बसलेल्या त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाली. तसं सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं. कोण तो? अगं तो नाही मदत करायचा, रिझर्व आहे तो, कोणाशी बोलत नाही फारसा, बराच फेमस आहे तो, दिग्विजय नाव आहे त्याचं, पण खूप मिस्टिरियस आहे यार, कुणालाच भाव देत नाही. पोरी तर दिवाने आहेत त्याच्या, पर्सनॅलिटीज बघ ना कसली भारी आहे त्याची. आदित्यनं माहिती पुरवली. नॉट बॅड आद्या, तू तर एन्सायक्लोपीडिया आहेस भाई, सगळ्यांच्या खबरी तुला. दीक्षानं त्याच्या पाठीत गुद्दा घातला. ठेवाव्या लागतात खबरी यार, आदित्य हसून म्हणाला. चला, जरा त्याच्याशी बोलून दाखवलं तर काय देणार मला? दीक्षा उत्साहात म्हणाली. कायकू पंगा लेती दिशू? धरा म्हणाली. पंगा काय त्यात, जाऊन बोलायचं तर आहे, तो काय वाघ आहे का मला खायला? आलेच मी. दीक्षा उठून त्याच्या दिशेनं जायला लागली आणि बाकी सगळे कुतूहलानं तिच्याकडे पाहू लागले. ती चालत त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. तो मात्र कॉफी घेत नोट्समध्ये डोकं खुपसून बसला होता. हाय. दीक्षाचा आवाज ऐकून त्याने वर पाहिलं. चेहरा निर्विकार होता त्याचा. येस. त्यानं नोट्स बाजूला ठेवल्या. मी दीक्षा. आणि तुम्ही? तू दिग्विजय राईट? हो. माझ्याकडे काही काम आहे, त्यानं विचारलं. आता तू टॉपर आहेस म्हटल्यावर तुझ्याकडे काम असणारच ना? मला ना घुमून फिरून बोलायला आवडत नाही. तू आमची स्टडीमध्ये हेल्प करशील का? तसं तर आम्ही काही अगदीच मठ्ठ नाही आहोत, पण शेवटी सगळंच येतं असं नाही ना. आता तू आमचा सिनियर आहेस, सो तुझं नॉलेज आमच्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे ना. सो काय म्हणतोस, करशील ना आमची मदत? दीक्षाने जे मनात आहे ते बोलून मोकळी झाली आणि तो मात्र आश्चर्यानं तिच्याकडे पाहत राहिला. कदाचित ती पहिलीच मुलगी होती जी घडाघडा त्याच्याशी बोलत सुटली होती. तिचा ग्रुप तर हादरलाच होता, पण कॅन्टीनमधले इतर सगळेही दोघांकडे पाहत होते. तो तसाच उठून निघून गेला आणि आता दीक्षा आश्चर्यचकित झाली. बघ, तुला सांगत होतो ना, ही इज अ मिस्टिरियस मॅन. आदित्य दीक्षाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. हो रे, विचित्रच आहे प्रकरण. दीक्षाचीही मान हो मध्ये हल्ली. पण मीही दीक्षा आहे याचा पिच्छा तर आता मी पुरवणारच. दीक्षानं स्टाईलमध्ये भुवई उडवली आणि बाकीच्यांनी कपाळावर हात मारले. दुसऱ्या दिवशी दिग्विजय नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये आला. तेव्हा दीक्षा त्याची वाटच पाहत होती. ओ सर, तिनं हाक मारली तशा त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. काय आहे ग? त्यानं वैतागत विचारलं. असं वैतागून कसं चालेल? टॉपर कशाला झालास मग तू? आता आहेस हुशार तर आमच्यासारखे कमी हुशार विद्यार्थी पिडणारच ना तुला. एक मिनिट. बाबा, तुला तर असं नाही ना वाटत आहे की मी तुझ्याशी तशी मागे वगैरे लागली आहे? तसं काही नाही आहे हां. मला फक्त स्टडीमध्ये मदत हवी आहे तुझी, बाकी काही इंटेन्शन्स नाही आहेत माझी. तसं पण सगळे तुला काय म्हणतात माहिती आहे ना, द मिस्टिरियस मॅन. आणि मला मिस्ट्रीज सॉल्व्ह करायला जाम आवडतं. दीक्षा डोळे मिचकावत म्हणाली. बावळट. तो तिला लूक देत जायला निघाला. हॅलो, बावळट काय? हां, बावळट कुठल्या अँगलने वाटते मी तुला? जास्तच बोलतोस रे तू, घुम्या कुठला, माणूस घाना. दीक्षा चिडून म्हणाली. कळतंय ना आता तुला मी कसा आहे ते, मग जा ना आता. तोही जरा रूडली म्हणाला. नाही जाणार. काय करणार आहेस? ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. काय पोरगी आहे, काय कटकट लावली आहे ग कालपासून? बोल एकदाचं काय हवंय? दिग्विजय वैतागत म्हणाला. गुड, याच टोनमध्ये बोलायचं हा माझ्याशी. चल माझ्यासोबत. ती म्हणाली तसा तो वैतागवाणा चेहरा करत तिच्या मागे गेला. त्याला आलेलं पाहून दीक्षाच्या ग्रुपला आश्चर्याचा धक्का बसला होता. तिनं त्यांची सगळ्यांशी ओळख करून दिली आणि तिकडूनच त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली. हळूहळू दिग्विजय या ग्रुपमध्ये रमायला लागला होता. तसा तो त्यांच्यापेक्षा वयानं मोठा होता आणि त्याला वर्क एक्सपिरियन्सही होता. एक दिवस सगळेच कॉलेज संपल्यावर गप्पा मारत बसले होते. हे बघ,
आमच्या ग्रुपमध्ये ना आम्ही सगळ्यांसाठी काही ना काही निकनेम्स शोधतो. म्हणजे बघ हा आदित्य, आद्या, धरा धरती माता, नयना नयन, शिवम म्हणजे शिवड्या आणि मी दिशू. तर आता रूलप्रमाणे तुझ्यासाठीही काहीतरी नाव शोधायला हवं ना, दीक्षा म्हणाली. क्या बोलती पब्लिक. बराबर, दिगू. शिवम, टू कॉमन. दीक्षा, विजू, ना, छी. दिग्या, ए चल काहीतरी युनिक पाहिजे ना. दिवी कसं वाटतं. दिग, विजयचं दिवी. बघ ना, बोलायलाही भारी वाटतं ना, दीक्षा उत्साहात म्हणाली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.